नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला मस्त भोपळ्याची एकदम चमचमीत छान अशी भाजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथे बघा एक मोठा साईजचा भोपळा साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी निथळायला मी चाळणीमध्ये ठेवलं होतं। तर इथे बघा हे असे गोल गोल काप मी करून घेतलेत भोपळ्याचे आणि ते आपण तेलामध्ये सुरुवातीला एकदम छान पद्धतीने असे परतून घेणार आहे, म्हणजे बराचसा भोपळा आपला इथे परतण्यामध्ये चांगला सॉफ्ट होणार आहे। त्यानंतर हे एक एक काप मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर त्यानंतर आपण भाजीची कशी कशी कृती केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा हिरवी मिरची, दालचिनी, तेजपत्ता आणि थोडेसे जिरे आणि थोडा कढीपत्ता टाकून तो तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। नंतर इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे छान चॉपरमध्ये बारीक कट करून घेतले होते, ते देखील इथे चांगले परतवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने कांदा आपला चांगला सॉफ्ट झाला की इथे लसूण अद्रक मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला होता, तो इथे टाकून घेतलेला आहे। तर तो देखील आपल्याला चांगला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे बघा व्यवस्थित हे सगळं परतून घेणार आहे आणि मग इथे जे पावडर मसाले आहे ते टाकणार आहे। तर इथे धने जिरे पावडर, हळद, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी अधिक टाकून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने ते देखील आपल्याला चांगलं मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने ही भाजी एकदम छान आणि चमचमीत होणार आहे। तर तुमच्याकडे जर कोणाला भोपळा आवडत नसेल तर त्यांना अशा पद्धतीने भाजी करून खाऊ घाला, नक्कीच ते आवडीने खातील। आणि इथे 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी केलेली आहे आणि ही प्युरी करताना यामध्ये मी 2 ते 3 चमचे एवढं मिल्क पावडर घातलेलं आहे, त्यामुळे तुमच्या भाजीची जी चव आहे ती एकदम हॉटेलसारखी होणार आहे आणि ही जी ग्रेव्ही तयार होणार आहे ती पण एकदम हॉटेलच्या ग्रेव्हीसारखीच चवीला लागणार आहे। तर अशा पद्धतीने ग्रेव्ही करून जर तुम्ही भोपळ्याची भाजी केली तर नावडती भाजी असणारे सुद्धा आवडीने खातील ही भाजी, ही मला गॅरंटी आहे। तर इथे बघा सर्व मसाले चांगले परतून झाल्यानंतर आपण जे भोपळे परतून घेतले होते तेलामध्ये ते इथे टाकून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आणि त्याला सुद्धा चांगलं या मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे भोपळे याच्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत काप केलेले। तर अशा पद्धतीने छान याला परतून घेतल्यानंतर इथे आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर याला 1 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली वाफ काढून घेणार आहे। जर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर देखील करा। तर ज्या भांड्यात प्युरी केली होती ते भांडं स्वच्छ धुवून इथे पाणी टाकून घेतलंय आणि पुन्हा एकदा या भाजीला चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत खालीवर करून। तर इथे व्यवस्थित बघा भाजीला छान तेल सुटलंय आणि पाणी सुद्धा आपण टाकून घेतलंय भोपळा शिजण्यासाठी आणि इथे कसुरी मेथी आपल्याला चव वाढवण्यासाठी थोडीशी टाकून कुस्करून घ्यायची आहे इथे। तर झाकण ठेवून चांगला भोपळा शिजेपर्यंत आपण याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। तर व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे आणि पाणी अजून थोडंसं आपण आटवून घेणार आहे आणि भोपळा आपला शिजवायचा राहिला अजून। तर इथे बघा या स्टेजला भोपळ्याचा रंग तुम्हाला बदललेला दिसेल। त्यानंतर 5 मिनिटं मी अजून भोपळा शिजवला होता आणि इथे आता कोथिंबीर यावरती सर्व करून घेणार आहे। तर एकदम चमचमीत झटपट होणारी ही भाजी मस्त आणि अगदी साध्या सोप्या साहित्यामध्ये तयार होते। आणि इथे हा जादुई मसाला म्हणजे मॅगी मसाला मी इथे टाकून घेतला आहे। त्यानंतर व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे, पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात शेवटी मॅगी मसाला ॲड करायचा आहे, त्यामुळे भाजीला चव छान येते। आणि इथे ही भाजी मी सर्व करून घेतलेली आहे। सर्व करताना तुम्हाला सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास नक्कीच मला कमेंट करून सांगा। तर कशी वाटली माझी ही पद्धत भोपळ्याची भाजी करण्याची, तर तुम्ही देखील ट्राय करा। तर खा प्या मजा करा। थँक्यू, धन्यवाद।